भाईंदर पूर्वेतील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी काही नागरिक मुक्काम करत असल्याची बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घटनास्थळी पाहणी केली। सार्वजनिक मैदानाचा अशा प्रकारे वापर होत असल्याने स्थानिक नागरिकांनी सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी पदाधिकाऱ्यांसह मैदानाची पाहणी केली। यावेळी मैदानावर झोपणाऱ्या नागरिकांनी उष्णतेमुळे घरात राहणे कठीण होत असल्याने रात्री मैदानावर येत असल्याचं सांगितले। दरम्यान मैदानाचा मुक्कामासाठी वापर होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून मनसेने पोलीस प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली। या प्रकरणी मनसे पोलिसांना लेखी निवेदन देणार असून महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। तुम्ही बघत असाल टीव्हीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये बातमी चाललेली। या ठिकाणी इंदिरानगर या ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे साहेब मैदान या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल फार मोठ्या प्रमाणात माणसं या ठिकाणी झोपलेले आहेत आणि तीच व्हिडिओ व्हायरल होत आहे टीव्हीच्या माध्यमातून। मी सांगू इच्छितो, आता बघा 1:15 झालेले आहेत। आम्ही या ठिकाणी सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत सानिशा करण्यासाठी। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सानिशा केल्यानंतर आम्हाला सगळ्यांचा आम्ही सानिशा घेतली आणि आमच्या ओळखीचे काही या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी पण आमच्याकडे आहेत। त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणचे सगळे रहिवासी आहेत। तर मी ह्यांना सगळ्यांना ते सांगितलंय आता की या ठिकाणी जेवढे रहिवासी असेल त्यांनी इथे झोपलं तर काय प्रॉब्लेम नाही, का समोर त्यांची झोपडपट्टी आहे, पत्र्याचे रूम आहेत, गरम होतं म्हणून ते लोक या ठिकाणी झोपलेले आहेत। तर मी त्यांना एवढं सांगितलं की तुमच्या बाजूला या ठिकाणी कोण रॉबरी करून तर आला नाही ना, चोऱ्या करून तर आला नाही, याच्यावर सानिशा होणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी आता आम्हाला सांगितलं की नाही, सगळे आमच्या ओळखीचे आहेत। त्या बहुसंख्य लोक आज या ठिकाणी बफिंगमध्ये कामाला आहेत, स्टील इंडस्ट्रीजमध्ये कामाला आहेत। त्याच ठिकाणी या ठिकाणी महिला तुम्ही बघत असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पण तेच म्हणणं आहे की या ठिकाणी गरम होत आहे, पत्र्याचे रूम आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी झोपलेले आहेत। तर त्यांना आम्ही सतर्क केलेलं आहे आणि उद्या पण आम्ही पोलीस स्टेशनला पण पत्र देतोय। या ठिकाणी पोलिसांनी राऊंड अप ठेवावा, जेणेकरून या ठिकाणी कुठलं कृत्य करून कुठलं तरी आलं नाही, काही क्राईम करून तर आलेला नाही, या ठिकाणी झोपत तर नाही ना, याची शानिशा होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई होईल एवढी तुम्हाला आश्वासन देतो। आणि टीव्हीमध्ये जे दाखवलेलं आहे त्याचा मी नक्कीच दखल घेतलेली आणि या ठिकाणी आम्ही 1:15 वाजता या ठिकाणी आलेलो आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओ हेलो भाई, यहाँ पे ऐसे क्यों सोते हो आप? क्योंकि भाई काम से आते हम थक जाते हैं, इसके लिए यहाँ पे सोते हैं। अच्छा, मतलब काम पे आते हो तो यहाँ पे सो जाते हो? जी भाई। घर पे क्यों नहीं सोते हो? घर पे बहुत गर्मी लगता है भाई। गर्मी लगता है? जी भाई। अच्छा, यहाँ पे कब से सोते हो आप लोग? अभी 1-1.5 महीने से सोते हैं यहाँ पे। 1-1.5 महीने से यहीं पे सो जाते हो ऐसे? जी भाई, काम से आते हैं, खाना पीना खा के सो जाते हैं। अच्छा, और कितना बजे उठते हो सुबह में? सुबह 4 बजे उठ के जाएंगे घर पे, नहा धो के खाना पीना खा के काम पे चले जाएंगे। अच्छा, सुबह। अच्छा, और क्या काम करते हो आप? बिल्डिंग का। बिल्डिंग का काम करते हो? कितना सैलरी है आपका? पगार कितना है महीने का? महीने का 18,000। 18,000? जी भाई। अच्छा, तो फिर खाना वाना खाए हो आज? जी भाई। खाना खाए हो? जी। अच्छा, और यहाँ पे नींद आ जाता है अच्छे से? जी। ये चटाई पे ही? इधर नीचे पत्थर उत्थर है इतना सारा, ये सब धस जाए तो? पत्थर वित्तर हटा के सोते हैं। अच्छा, पत्थर हटा के सोते हो? जी भाई। यहाँ पे कितने लोग ऐसे सोए हुए हैं? बहुत लोग सोए हैं। बहुत लोग सोए हैं। जी। यहाँ पे क्यों सो रहे हो? गर्मी के लिए। किधर है तो? हाँ? इंदिरानगर गर्मी के लिए एसी थोड़ा लगा, हम लोग के रूम में एसी लगा है। इंदिरानगर रहते हैं, थोड़ा गर्मी रहता है रूम में, खाने पीने का दिक्कत है, गर्मी रहता है, इसलिए इधर ठंडा के रहने के लिए इधर आते हैं आराम करने, और कोई दिक्कत नहीं है। सब आराम करने के लिए ठंडे के लिए आते हैं इधर। किधर काम करते हो? इधर भाईंदर नौका रोड, इंदिरानगर, राहुल कॉलेज के सामने। रहने के लिए किधर हो? इंदिरानगर। सब इंदिरानगर का पब्लिक है, कोई कहीं बाहर का नहीं।